मंडळी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसह महायुतीचे कार्यकर्ते हे थोडेसे बॅकफूटवर पडले होते असं म्हटलं जातं. पण अमित शहांच्या दौऱ्यानं कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह वाढला असेल असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. पण आधीच कॉन्फिडन्समध्ये असलेल्या विरोधकांचं काय प्लॅनिंग असेल तेच आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्याचसोबत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत ते अंबादास दानवे. दोघांचंही स्वागत झिरो ओव्हरमध्ये. आपण सुरुवात देशमुखांपासून करूया. नमस्कार. सुरुवात आपण अनिल देशमुखांपासून करतोय आणि खरं तर पहिला प्रश्न हा दोघांना सारखाच आहे. अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि त्यांनी तुमचं जे दोघांचंही मुख्य कार्यक्षेत्र आहे, देशमुखांचं विदर्भ असेल किंवा अंबादास दानवेंचं मराठवाडा असेल, या दोन प्रांतांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे आत्तापर्यंत भाजपनं गेल्या 2.5 वर्षांपूर्वी करून दाखवलं तोच कानमंत्र त्यांनी कार्यकर्ता पातळीवर दिलाय, फोडा आणि भाजपसोबत जोडून घ्या. ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एवढ्या जबरदस्त आत्मविश्वासानं ते इथे आलेत, कार्यकर्त्यांना कानमंत्र देत आहेत. तुमच्या समोरची आव्हानं वाढलीत अनिलजी? असं आहे की नुकत्याच काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, विदर्भात आले. अमित शहाजी विदर्भात आले, महाराष्ट्रात आले. अनेक सभा त्यांच्या झाल्या. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब 2019च्या निवडणुकीमध्ये 5दा आले होते. पण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 23दा महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणचे निकाल तुम्ही पहा. वर्ध्याला त्यांनी सभा घेतली, वर्ध्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हारला. तुमच्या नागपूरला त्यांनी सभा घेतली, नागपूरला उमेदवार हारला. अमरावतीला सभा घेतली, अमरावतीला उमेदवार हारला. ज्या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 3 वर्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे. 50-50 कोटी रुपये देऊन उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली. आमच्या पक्षाचे अनेक नेते कोणत्या कारणामुळे गेले आपल्या सर्वांना कल्पना आहे तिकडे. त्याच्यामुळे हे महाराष्ट्रातील जनता हे फोडाफोडीचं राजकारण उघड्या डोळ्यांनी 3 वर्षापासून पाहत होती. काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? महागाईचा प्रश्न नाही आहे? आज महागाईचा प्रश्न आज इतका भयंकर आहे की आज खायचं तेल हे 25 रुपये किलोनी त्याचे भाव वाढले आहेत. आमच्या युवकांच्या हाताला काम पाहिजे पण युवकांच्या हाताला काम नाही. मोठे मोठे उद्योग वेदांत फॉस्कॉन सारखे, टाटा एअरबस सारखे, सॅफ्रॉन सारखे जे आमच्या विदर्भात मिहानमध्ये येणार होते ते गुजरातला गेलेत. आज जर वेदांत फॉस्कॉन हा एकटा उद्योग आला असता तर इथल्या 1.5 लाख युवकांना त्यानिमित्तानं त्यांच्या हाताला काम मिळालं असतं. पण मोठे मोठे उद्योग त्यानिमित्तानं गुजरातला गेले. पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी याबाबतीत कोणताही त्याबद्दल विरोध केला नाही. शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. तुम्ही पहा, जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. अनिलजी, मी पुन्हा तुमच्याकडे येतो कारण आपल्याला या वेळेसच्या निवडणुकीचा मुद्दा बघायचा आणि मला वाटतं अंबादासजी तुम्ही या निवडणुकीच्या दृष्टीने तुमची काय तयारी आहे? कारण जसं क्रिकेटच्या भाषेत म्हणतात की प्रत्येक डाव हा वेगळा असतो, आता नवीन डाव तुम्हाला खेळायचा आहे तो विधानसभेचा आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही काय तयारी करताय अमित शहांच्या या दौऱ्याला आणि त्यांच्या तयारीला उत्तर देण्यासाठी? मला असं वाटतं सगळ्यात आधी अमित शहांचा दौरा याला कोणताही अर्थ नाही आहे. तो मेळावा होता. त्याने फक्त भाषण केलं. भाषण करून काही होत नसतं. आणि जर लोकसभेचा जर विचार केला तर मराठवाड्याचे 46 मतदारसंघ आहे, तिथं 33 ठिकाणी आमची महाविकास आघाडी पुढे आहे. फक्त 11 ठिकाणी युती पुढे राहिलेली आहे, 2 ठिकाणी इतर लोक आहेत. पण जर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, जर विचार केला तर शेतकऱ्यांची स्थिती जर बघितली, आज मागच्या वेळेससुद्धा खरीपाचा विमा मिळालेला नाही आहे. सरकारने 2-2दा 4-4दा अतिवृष्टीचा असेल, दुष्काळाचा असेल अनुदान जाहीर केलं, हे शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे.
आत्ता मागच्या महिन्यात अतिवृष्टी झाली, सरकारने काय केलं, कोणत्या तरी एखाद्या मंत्र्याचं स्टेटमेंट मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं आलं तर बिलकुल आलं नाही. कापसाची स्थिती, सोयाबीनची स्थिती चिंताजनक आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे जर बघितले, मराठवाड्यातले उद्योग गुजरातला गेले आमच्याकडे येणारा, आता अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं विदर्भातला गेला, मराठवाड्यातला गेला, पुण्यातला गेला, कोकणातला गेला. आणि या सगळ्या स्थितीमध्ये या मराठवाड्याकडं सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे. मागच्या वर्षी आमच्या इथं मंत्रिमंडळाची बैठक घेतली, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 46,000 कोटी रुपयांच्या कामाची घोषणा केली. यावर्षी बैठक घ्यायला पाहिजे होती, उत्तर द्यावं लागलं असतं. परंतु या 46,000 कोटीपैकी 46 रुपयांचे सुद्धा विकास कामं या मराठवाड्यात सुरू झालेले नाही. आम्ही सरकार कोणत्या तोंडाने सांगणार, तुम्ही रॅली काढा, अमित शहा येऊन सांगतात रॅली काढा, घोषणा द्या, मराठा आंदोलनाचा अपमान करताय. गुजरातमध्ये तुम्ही आंदोलन दडपलं, हार्दिक पटेलला संपवलं. गुजरातमध्ये मराठवाड्यात फरक आहे, महाराष्ट्रात फरक आहे. महाराष्ट्रातला मराठा जो आहे, जो मराठी माणूस आहे, यांनी अनेक आक्रमक पाहिले, यांना घरी पाठवलेलं आहे. आणि तुमच्याकडे अंबादासजी मी पुन्हा येतो तुमच्याकडे. अनिलजी, या सगळ्या परिस्थितीत देखील अमित शहा आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना टार्गेट देत आहेत. विदर्भामध्ये मिशन 45, म्हणजे तुमच्या वाट्याला केवळ 17 जागा सोडतायत ते. आपल्याला माहीत असेल, लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले त्यांनी टार्गेट दिलं होतं महाराष्ट्रामध्ये +45. काय झालं त्याचं? कसं आहे, अमित शहाजी यांना विदर्भातील, महाराष्ट्रातील परिस्थितीची एवढी जाणीव नाही. येऊन ठीक आहे, त्यांनी इथे आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याही कार्यकर्त्यांना माहीत आहे की जमिनीवरची परिस्थिती काय आहे. अंबादासजींनी सांगितलं कापसाच्या बाबतीत, आज कापसाला 2 वर्षापासून यांनी भाव दिला नाही. तुम्हाला सांगतो, आमचं 3 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही कापसाला 13,000 13,500 रुपयापर्यंत भाव दिला. यांनी कापसाला 6,000 6,500 बाकीवरची भाव दिला, त्याच्या बाकीवरची सुद्धा कमी भाव दिला. सोयाबीनला भाव दिला नाही. एक गोष्ट तुम्हाला मी आठवण करून देतो, 10 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी, देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी एक शेतकरी दिंडी काढली होती 10 वर्षापूर्वी. त्या दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मागणी केली होती की आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस 1 वर्षांनी स्वतः मुख्यमंत्री झाले. आता ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, सरकारमध्ये आहे, खुर्चीवर बसले आहे. पण त्यांनी 10 वर्षापूर्वी ज्या गोष्टीसाठी मोर्चा काढला होता, सोयाबीनला 6,000 रुपये भाव, ते आज खुर्चीवर बसले असताना सुद्धा आज शेतकऱ्यांना त्यांना भाव मिळत नाही. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचंय, मिशन 45 हे त्यांचं स्वप्नच राहू शकतं असं म्हणायचंय तुम्हाला? मिशन 25 फक्त 45 लालचे हसीन 45 पाहायला काही कोणाची. 45च्या बाबतीत तुम्ही काय होणार, तुम्ही विदर्भामध्ये काय होणार, तुम्ही चित्र पाहून घ्या. विधानसभेमध्ये शेतकरी अतिशय नाराज आहे, युवक नाराज आहे, महिला नाराज आहे. त्याच्यामुळे जे 45+ जे मिशन आहे, जेव्हा 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकाचे निकाल नोव्हेंबरमध्ये लागतील, तेव्हा यांना आपली वस्तुस्थिती माहीत पडेल. तुम्हाला एक सांगतो मी गोष्ट, आपण येतो पुन्हा येतो तुमच्याकडे, पण हाच प्रश्न मी अंबादासजींना घेतो. अंबादासजी, तुमच्याकडे टार्गेट दिलंय मिशन 30. तुम्ही म्हणालात 48-47 जागा, उरलेल्या जागा फक्त तुमच्यासाठी ठेवल्या आहेत. हे सगळं दिवा स्वप्न आहे अमित शहाजींचं आणि भारतीय जनता पार्टीचं. लोक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला गावात सुद्धा येऊ देत नाही. बघा, जाऊ द्या, गावात येऊ देत नाही, तेच काम करत नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे लोकच आता जे ओरिजिनल कार्यकर्ते हे कुठे काम करण्याची तयारी नाही, कंपनी टाईप काम करण्याचा प्रयत्न करतात, पण ते आता चालणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणती नैतिक ताकद राहिलेली नाही की गावागावात जाण्याची. तर मिशन 30 होऊच शकत नाही. मराठवाड्यात 46 जागा आहे, भारतीय जनता पार्टीच्या हायेस्ट जागा यावेळेस निवडून आल्या 16. मला वाटतं या 16 तर सोडा, यातल्या 6 जरी राहिल्या भारतीय जनता पार्टीचं खूप होईल. मोठे मोठे लोक, आता तुम्ही सांगितलं रावसाहेब दानवेंना मोठी जबाबदारी दिली, पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी दिली, दोघं पडले निवडणुकीत, दोघंही पडले, मोठ्या फरकाने पडले. काय करणार ते? पण रावसाहेब दानवे काय करणार, पंकजाताई काय करणार?
त्याच्यामुळं मला असं वाटतं विदर्भाचं 45चं स्वप्न असेल, नाही तर मराठवाड्याचं 30चं स्वप्न असेल, हे भारतीय जनता पार्टीचं दिवा स्वप्न ठरणार आहे. महाविकास आघाडी एकत्र ताकदीनं शेतकरी असेल, कष्टकरी असेल, माता भगिनीचं संरक्षणाचा मुद्दा असेल, बेरोजगारांचा रोजगाराचा मुद्दा असेल, महागाईचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे घेऊन एक मोठ्या प्रमाणावर जनता याच्यामध्ये जाते आणि त्याला महाविकास आघाडीला यश मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीचं हे 45 आणि 30 हे दिवा स्वप्न राहील. अनिलजी, मी तुमच्याकडे येतो. मागच्या वेळेला विदर्भात दलित, मुस्लिम आणि कुणबी DMK हा जो फॅक्टर होता हा भाजपच्या विरोधात गेला होता असं म्हटलं जातं. यावेळीही ती सगळी मंडळी तुमच्या सोबत राहतील का? आणि भाजपसाठी हे आव्हान जे विधानसभेचं आहे ते पुन्हा एकदा खरतर ठरू शकतं का भाजप किंवा महायुतीसाठी? ठीक आहे, दलित असो, आमचे मुस्लिम बांधव असो, आमचे OBC बांधव असो किंवा बाकी इतर समाजाचे बांधव असो, सर्व समाजातील घटक नाराज आहे. समजलं का? सर्व समाजातील घटक नाराज आहे. मी आपल्याला एक सांगतो, जेव्हा आमची विधानसभा राहते, सर्व महाराष्ट्रातले आमदार एकत्र येतात, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या आमदाराशी आम्ही जेव्हा चर्चा करतो त्यावेळी इतक्या नाराजीने ते भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथे बोलतात आणि हे आम्हाला सांगतात की बाहेरचे एकनाथ शिंदे याचे आमदार आले ते मंत्री झाले, अजितदादा याचे आमदार आले ते मंत्री झाले आणि आम्ही वाट पाहतोय. म्हणजे हे बाहेरचे येऊन हे यांना पहिल्या पंक्ती जेवायची व्यवस्था झाली BJPने केली, पण भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल जे आमदार आहेत ते बिचारे ताटकाळत उभे आहे की आमचा जेवायला केव्हा नंबर लागेल. त्याच्यामुळे इतकी अस्वस्थता या सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये, खाजगीमध्ये बोलताना ते आम्हाला सांगतात. आता काय कोणत्या शब्द मी आता त्यांचे शब्द सांगू शकत नाही, इतक्या नाराजी स्वतःच्या पक्षाच्या. अनिलजी, असंच काहीतरी अशीच काहीतरी अस्वस्थता तुमचे जुने मित्र अजित पवारांबद्दल संजय राऊतांनी, आत्ताचे तुमचे मित्र, यांनी बोलून दाखवली आहे. अजित पवार जर परत आले तर घेणार का त्यांना तुम्ही? असं आहे, आमच्या पक्षाचं ठरलेलं आहे. हे जे आमच्या पक्षातनं हे जे पहिले 1 to 9 आहे, जे ते सध्या मंत्री आहेत, अजित पवार असो, छगन भुजबळ साहेब असो, बाकी सगळे जे आहेत, ते सगळ्यापैकी कोणालाही पक्षाने घ्यायचं नाही हे ठरवलेलं आहे. जे साहेबांना सोडून, अतिशय या वयामध्ये साहेबांना सोडून हे जे 9 लोक गेले जे आज मंत्री आहेत, त्यापैकी अजितदादा असो, प्रफुल्लभाई पटेल असो, बाकी जे मंत्री आहेत त्या कोणालाही घ्यायचं नाही, धनंजय मुंडे असो, या कोणालाही घ्यायचं नाही हे पक्षाने ठरवलेलं आहे. मी अंबादासजी तुमच्याकडे येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आज जरांगेंनी उपोषण सोडलंय, पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना असं म्हटलं, त्यांना उद्देशून, की मवियाची सत्ता आली तर ठाकरे आणि पवारांकडनं ते लिहून देणार आहेत का तुम्हाला, किंवा काँग्रेस पण, की मवियाची जर सत्ता आली तर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देणार. याविषयी तुमचं मत काय? हे पहा, उगाच स्वतःचं दुसऱ्याकडे ढकलायचं याला अर्थ नाही आहे. या सगळ्या गोष्टीला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की याला पार्लमेंटमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढविली पाहिजे, पार्लमेंटनी तसा निर्णय घेतला पाहिजे आणि मराठा बांधवांनाही आरक्षण दिलं पाहिजे, जे काही मागणी त्या पद्धतीनं वाढवलं पाहिजे. ही आमची माननीय उद्धवजींची सूचना आहे. भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारचा प्रस्ताव बनवावा, पार्लमेंटला पाठवावा. आम्ही सगळे लोक भारतीय जनता पार्टीच्या प्रस्तावाला द्यायला आमची तयारी आहे. उगाच इकडं तिकडं सांगायचं असं तसं, तुमची काय भूमिका आहे सांगा ना, तुमची काय भूमिका आहे? तुमचे मुख्यमंत्री एक बोलतात, तुम्ही एक बोलतात, अजितदादा तर तोंड उघडायला तयार नाही, वाशीला येऊन गुलाल काय उधळतात, मंत्री काय भेटायला जातात, काय काय तुम्ही करताय? नेमकं तुमची भूमिका स्पष्ट करा ना, कारण तुमचीच भूमिका स्पष्ट होत असणार ना. मनोज जरांगे तुमच्यावरच का बोलतायत? कारण तुम्ही या सगळ्या मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, या आंदोलनात डिवटण्याचा प्रयत्न केला, भुजबळांच्या रूपानं तुम्ही एक माणूस सोडला त्या अंगावर. आणि मला वाटतं जनता ही चांगल्या पद्धतीने, लोकसभेत तुम्हाला याचा धडा बसलेला, विधानसभेत त्याच्यापेक्षा जास्त धडा तुम्हाला बसणारे मराठा पण धडा शिकवतील आणि OBC पण तुम्हाला धडा शिकवतील. अनिलजी, याच प्रश्नावर तुमचं उत्तर काय असेल, जे फडणवीस मनोज जरांगेंना उद्देशून म्हणतायत की मवियाची जर सत्ता आली तर ठाकरे, पवार आणि काँग्रेसकडनं तुम्ही, नाना पटोलेंकडनं तुम्ही लिहून घ्या
की मवियाची सत्ता आली तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं जाईल? एक लक्षात ठेवा, सत्तेत कोण आहे? निर्णय घ्यायचा अधिकार कोणाला आहे? निर्णय घ्यायचा अधिकार या सरकारला आहे. पण या सरकारचे जे दोन प्रमुख लोक आहेत, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. एकनाथजी शिंदे यांनी तुमच्या मराठा समाजाच्या लोकांशी चर्चा केली, त्यांना खेळवत बसलेत. देवेंद्रजी फडणवीस इकडे ओबीसी समाजाच्या लोकांशी चर्चा करून त्यांना खेळवत बसलेत. असं आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला काय सांगितलं, एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाला काय सांगितलं? शासन म्हणून देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, यांची एक भूमिका पाहिजे. पण एकाने ओबीसी समाजाला सांगायची आपली भूमिका आणि दुसऱ्यांनी मराठा समाजाला सांगायची आणि या पद्धतीने त्यांचा खेळ करायचा. या पद्धती ही राजनीती ही चालू आहे. सरकार म्हणून एकनाथ शिंदे, सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एक भूमिका पाहिजे. ती भूमिका सांगत नाही. आज ते खुर्चीवर बसले आहे, आज त्यांचा अधिकार आहे, आमचा अधिकार नाही. आम्ही 2 महिन्यांनी खुर्चीमध्ये बसणार आहोत आपल्या सर्वांच्या महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने. तेव्हा आम्ही यामध्ये योग्य मार्ग काढून, आणि हे दानवे साहेबांनी सांगितलं त्यासाठी पार्लमेंटमध्ये आम्ही त्यासाठी केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे तिथे की तुम्ही चला आणि ही मर्यादा वाढून घ्या. तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांची अपॉइंटमेंट घ्या, तुम्ही अमित शहाची अपॉइंटमेंट घ्या, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तिथे येऊन हा प्रश्न, हा तिढा सुटला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही त्या निमित्तानं दिल्लीला यायला तयार आहे. याच मुद्द्यावर आपण, मला वाटतं इथे आपण जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार मानूया आणि आपण पुढच्या बातमीकडे वळूया. दोघांचेही पुन्हा एकदा आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.